नमस्कार, मी मीनाक्षी तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे. तर आज आपण पारंपरिक पद्धतीने कापण्या बनवणार आहोत. आषाढ महिना आल्या म्हटल्यानंतर कापण्या घरोघरी बनवल्या जातात. तर काही जणाला जमत नाही, तर मी ते व्हिडिओ सोप्या पद्धतीने बनवलेला आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. कापण्या बनवण्यासाठी मी इथे अर्धा वाटी गूळ घेतला. तर अर्ध्या वाटी गुळासाठी आपल्याला इथे अर्धा वाटी पाणी लागणार आहे. तर आता हे गूळ आपल्याला पाण्यामध्ये विरघळून घ्यायचं आहे. तर प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. तर आता हे गूळ आपला पाण्यामध्ये विरघळून झालेला आहे. तर पाणी आपण एका भांड्यामध्ये गाळून घेऊया. तर आपण आता ह्यामध्ये अर्धा चमचा बडीशेप अशी मोठाड मी वाटून घेतले ते टाकून घेऊया. आणि पाव चमचा सुंठ पावडर घेतले ते टाकून घेऊया. आणि चवीपुरतं अगदी चिमूटभर इथे मीठ घेतले ते टाकून घ्यायचं आहे. तर आता हे आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. पिठामध्ये बडीशेप आणि सुंठ पावडर टाकण्याऐवजी तुम्ही असं गुळाच्या पाण्यामध्ये टाकाल तर एकदम भारी चव लागते कापण्याची. तर इथे मी छोट्या वाटीने अर्धी वाटी रवा घेतला, पाव वाटी बेसन घेतलं आहे. तर रव्याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठही वापरलं तरीही चालतं. तर आता इथे आपण पाण्यामध्ये जेवढं पीठ लागेल तेवढंच आपण इथे वापरणार आहोत. तर अशा पद्धतीने तुम्ही कापण्या बनवाल तर तुमच्या कापण्या बरोबर अचूक होतील आणि मस्त लागतील खायला. आणि अशा पद्धतीने तुम्हाला ह्याचं प्रमाणही कळेल की तुम्हाला किती पीठ लागणार आहे आणि किती गूळ लागणार आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने बनवा म्हणजे तुमच्या बरोबर कापण्या व्यवस्थित होतील. तर आता इथे मी घट्ट असं पीठ मळून घेतलं. त्यानंतर एक लाटी करून घेतली. तर आता हे पोळपाटावरती ठेवून आपण चपाती जसं लाटतो ना तशा पद्धतीने आपल्याला हे लाटी बनवून घ्यायचे. तर आपण शंकरपाळ्याची कशी लाटी बनवतो, जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, तशा पद्धतीची आपल्याला इथे लाटी बनवून घ्यायची आहे. तर इथे आपली लाटी बनवून तयार आहे. तर आपण ह्यावरती आता खसखस टाकून घेऊया. तर खसखस टाकल्यामुळे कापण्याची जी चव आहे ना एकदम भारी लागते. तर आता इथे आपण खसखस टाकून घेत आहोत. आता हे आपण वरच्या बाजूने खसखस टाकून घेतलेला आहे. तर आता हे आपल्याला लाटी अशी पलटवून घ्यायची. त्यानंतर आपण वरच्या साईडनेही खसखस टाकून ह्याला अशी लाटून घेऊया. म्हणजे काय होईल, खालूनही आणि वरूनही दोन्ही साईडने ही खसखस मस्त अशी लागली जाईल. तर हळूवार हाताने हे आपल्याला अशी लाटून घ्यायची म्हणजे खसखस दोन्ही साईडने मस्त लागेल. तर आता इथे सुरीने आपल्याला हे कापण्या अशा बनवून घ्यायच्या. तर कापण्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कशाही तुम्ही करू शकता. तर हे आपण अशा कापण्या इथे कापून घेऊया. तर बघू शकता मी इथे पीठ न लावता हे लाटी लाटून घेतलेले आहे. तर अशा पद्धतीच्या आपल्याला इथे कापण्या बनवायच्या आहेत. तर जास्त आपल्याला पातळही नाही ना, असं घट्ट एकदम पीठ मळून घ्यायचं आहे. तर अशा सुट्या सुट्या आपल्या हे कापण्या बनतील. तर आता हे तेलामध्ये आपल्याला सोडून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला आपण इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर तेलामध्ये आपण एक कापणी टाकून बघायची आहे. तर तेल आपलं तापले का ते आपल्याला समजेल. तर इथे आपलं तेल मस्त गरम झालेलं आहे. तर ही आपली कापणी छानपैकी तळून झालेली आहे. तर आता हे कापण्या आपल्याला ह्यामध्ये तेलामध्ये सोडून घ्यायचे. तर हे कापण्या सोडल्यानंतर आपण मिडियम गॅसवरती कापण्या अशा मस्त तळून घ्यायच्या आहेत. तर जास्त आपल्याला गॅस मोठा करायचा नाही, मिडियम गॅसवरती तळून घ्यायचं आहे. मस्त आपल्या कापण्या तळल्या जातील आणि खुसखुशीत होतील. तर हे गोड असल्यामुळे मोठ्या गॅसवरती तळलं की लवकर लाल कलर येतो. तर बघू शकता मस्त आपण मिडियम गॅसवरती कापण्या इथे बनवून घेतलेल्या आहेत.